जो सकळ कर्मी वर्तता देखे आपुली नैष्कर्म्यता कर्मसंगे निराशता फळाची या। नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंद मीशम आळंदी वल्लभम। भगवंताच्या कृपेने सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने पुण्य सलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधीस्थ ज्ञानोबरायांच्या या अलंकापूर नगरीमध्ये सिद्धेश्वर भगवंताच्या पवित्र अशा सानिध्यामध्ये जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थाने आळंदी देवस्थान यांच्या माध्यमातून सुरू असलेली नित्याची प्रवचन सेवा, या प्रवचन सेवेकरता उपस्थित सर्व भाविक भक्त श्रोते सज्जन माता भगिनी सर्वांना वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा करायची आहे। चौथ्या अध्यायाचा आपला विचार चालू आहे। चौथ्या अध्यायातील 93 क्रमांकाची ओवी बघा सगळ्यांनी। भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनांचं निमित्त करून दिव्य असा उपदेश करतात। त्या उपदेशामध्ये ज्ञानी महापुरुषाची लक्षणं भगवान परमात्म्याने सांगितलेली आहेत। अनेक ठिकाणी भगवान परमात्म्याने ज्ञानी महापुरुषांची लक्षणं सांगितली, तेव्हा ही ज्ञानी महापुरुषाची लक्षणं पुन्हा पुन्हा भगवान परमात्मा का सांगतात? साधकाची सिद्धाची लक्षणं जी असतात ती साधकाची काय असतात? साधनं असतात। आपण जर त्या लक्षणांचा आपल्या जीवनामध्ये साधन म्हणून उपयोग केला तर आपल्याला सुद्धा ती अवस्था एक दिवस प्राप्त होते। म्हणून त्या लक्षणांचा विचार भगवंतांनी अनेक ठिकाणी सांगितला। अर्जुनांना भगवान परमात्मा उपदेश करत असताना कर्माचा विचार सांगतात। कर्म म्हणजे काय, अकर्म म्हणजे काय, विकर्म म्हणजे काय, हे फार सूक्ष्म शास्त्र आहे। आपल्या आपल्या वाट्याला आपल्या आलेलं कर्म आपण केलंच पाहिजे, पण हे करत असताना कर्म हे आपल्याला बंध निर्माण करतं। तो बंध आपल्याला निर्माण होऊ नये याच्याकरता म्हणून भगवान परमात्मा कर्म करण्याची पद्धत सांगतात, रीत सांगतात। अर्जुना, मी तुला अशी पद्धत सांगतो की ती पद्धत तू जर अवलंबली तर तुला जीवनामध्ये कर्मबंधन करू शकणार नाही। अनेक महापुरुष जे असतात, महात्मे जे असतात, ते अशा प्रकारेच कर्म करतात। कोणत्या प्रकारे कर्म करतात? ते कर्मामध्ये अकर्म पाहतात आणि अकर्मामध्ये कर्म पाहतात। असे जे महात्मे आहेत तेच बुद्धिवान आहेत, त्यांना सर्व कर्म केल्याचं फळ प्राप्त होतं, ते योगी आहेत, असं भगवंतांनी श्लोकामध्ये सांगितलं। कर्म करत असताना ते कसं केलं पाहिजे याच्याकरता फार सुंदर या ओव्या आहेत। साधू संतांनी अशा अनेक महात्म्यांचं वर्णन आपल्याला करून सांगितलंय। त्यांनी आपल्या जीवनामध्ये सगळं काही कर्म केलं, पण कर्म करत असताना त्या कर्माने ते लिप्त झाले नाही। संतांनी वर्णन केलंय गोकुळामध्ये असलेल्या ज्या काही गोपिका होत्या त्यांचं आपापल्या वाट्याला आलेल्या कर्म त्या करत होत्या, पण कर्म करत असताना त्या कशा करत होत्या त्यांचं वर्णन केलं। दुडीवरी दुडी गवळणी साते निघाली, गवळण गोरस मनो विसरली, गोविंदू घ्या कुणी दामोदरू घ्यागे, तव तव हासती मथुरेच्या गे। त्या गोपिका ज्या होत्या त्या आपापल्या वाट्याला आलेलं काम करत होत्या, जरी महान भगवंताच्या भक्त होत्या। पूर्वीचा काळ होता, बाजारामध्ये जात असताना डोक्यावर त्या घागरी घेत असत। एका घागरीवर दुसरी घागर, दुसऱ्या घागरीवर तिसरी घागर। पूर्वीच्या काळामध्ये पाणी आणण्याकरता सुद्धा लोक अशा हांड्यावर हांडी किंवा घागरीवर घागरी घेऊन जायचे। जात असताना त्या माता माऊल्या गप्पा मारत जायच्या, हसत खेळत जायच्या, पण 4 घागरी जरी असल्या तरी त्या पडत नव्हत्या। का पडत नव्हत्या हो?
त्याचं कारण आहे, जरी बोलत असल्या, चालत असल्या, विनोद करत असल्या तरी सुद्धा लक्ष कुठं असतं? तिकडे असतं. तसं तुकोबाराय सांगतात की दुडीवरी दुडी गवळणी साते निघाली. ते लोक जरी आपल्या जीवनामध्ये असलेलं काम करत होते, पण काम करत असताना त्यांचं लक्ष मात्र कुठे होतं? परमात्म्याकडे होतं. तसा हा महापुरुष जो असतो, ज्ञानी महापुरुषाची लक्षणं भगवान सांगतात. तो जरी काही कर्म करत असला तरी कर्मामध्ये तो अकर्म पाहतो. कर्मामध्ये अकर्म पाहायचं म्हणजे काय? कर्म करत असताना मी अकर्ता आहे, अभोक्ता आहे, आत्मस्वरूप आहे, अशा दृष्टीने ते कर्म करायचं. ते कसं तो कर्म करतो हे ज्ञानेश्वर महाराजांनी या ओव्यामध्ये सांगितलंय. बघा 93 क्रमांकाची ओवी. ज्यांच्याकडे ज्ञानेश्वरी असेल त्यांनी ज्ञानेश्वरीत पहा. जो सकळ कर्मी वर्तता देखे आपुली नैष्कर्म्यता कर्मसंगे निराशता फळाचिया. ज्ञानोबाराय म्हणतात, जो सकळ कर्मे वर्तता, याचा अर्थ तो कर्म करत नाही असं नाही. त्याच्या वाट्याला आलेलं काही जे काही कर्म असेल ते तो करणार आहे. सकळ कर्म असं म्हटलंय. वैदिक असेल, लौकिक असेल, शारीरिक असेल, वाचिक असेल, मानसिक असेल, जे जे काही कर्म आपल्या वाट्याला आलेले आहे तो सगळं करतो. तोही नेत्री पाहे, श्रवणी ऐकत आहे, परितेथीचा सर्वथा नोहे नवल ऐके. तो ऐकतो, तो पाहतो, सर्व काही करतो, परंतु सामान्य जनासारखा नाही. दोन्ही दिसती सारखी वर्म जाणे तो पारखी. संत जे असतात तुमच्या आमच्या सारखेच सामान्यप्रमाणे व्यवहार करताना दिसतात, परंतु जरी आपल्यासारखा व्यवहार करत असले तरी सुद्धा त्यांचा व्यवहार आणि आपला व्यवहार याच्यामध्ये फरक आहे. बाह्य दृष्टीने एक सारखाच व्यवहार जरी असला तरी आंतरदृष्टीने मात्र त्यांना अहंकर्तृत्व नाही आणि फलाची आसक्ती नाही. जो सकळ कर्मी वर्तता देखे आपुली नैष्कर्म्यता. कर्म करत असताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तो नैष्कर्म्यता पाहतो, आपली नैष्कर्म्यता पाहतो. कर्म तर करतोय पण आपली नैष्कर्म्यता पाहतो म्हणजे काय? मी कर्म करत असताना सुद्धा कर्म जे आहे हे शरीराचं आहे, मनाचं आहे, बुद्धीचं आहे. याच्यामध्ये आत्मतत्व जे आहे ते मात्र असंग, निर्विकार, नित्यशुद्ध, बुद्ध, मुक्त आहे. कर्म करत असताना सुद्धा तो स्वतःला कर्माचा कर्ता मानत नाही. देखे आपुली नैष्कर्म्यता. आपली नैष्कर्म्यता आहे. आत्मा जो आहे तो नित्य मुक्त आहे. तो कधीही कोणत्याही कर्माने बद्ध होत नाही. कर्म करत असताना सुद्धा अज्ञानी मनुष्य आपल्याला बद्ध मानतो, परंतु तो महात्मा स्वतःला मात्र कर्म करतोय असं मानत नाही. पावते झाले. त्या श्रीमद भागवतामध्ये जड भरतांचं चरित्र आलंय. फार सुंदर चरित्र आहे. ते जड भरत होते. लोक त्यांना त्या ठिकाणी मानायचे, हे करतात, असं करतात, तसं करतात. रहुगण नावाच्या राजाने त्यांना पालखी व्हायला लावली. पालखी वाहत असताना, चालत असताना खाली रस्त्यावर मुंग्या आहेत, किडी आहेत, काय सगळं पाहत पाहत चालायचे. कारण जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, अशा प्रकारचा त्यांचा बोध होता. हे समस्त ही श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा ओतला भाव. ज्ञानी भक्त होते. निघाले, चालत असताना मुंगी आली, पायाखाली उडी मारायचे. उडी मारल्यानंतर ती पालखी हलायची आणि त्या राजाला धक्का लागायचा. राजाने सगळ्यांना विचारलं, बाबा नीट का तुम्ही वाहत नाही? ते म्हणले, आम्ही नीट वाहतो, परंतु हा जो नवीन आलेला आहे हा काही व्यवस्थित वाहत नाही. राजाने त्या ठिकाणी खवळायला सुरुवात केली, रागवायला सुरुवात केली. अरे तुला नीट वाहता येत नाही का? तुला माझा भार वाटतो का? तू फार थकलास का? मी तुला दंड करील, मी राजा आहे, तू सेवक आहेस. असं म्हटल्यानंतर
आतापर्यंत भरत कोणाशी बोलले नव्हते, पण आता बोलले. म्हटले, राजा, अरे भाराला कशाचा भार होणार आहे? अरे हे थकणं येणं जाणं हे जे आहे माझ्या ठिकाणी काहीच नाहीये. असं म्हटल्यानंतर राजाने पालखीतून खाली उडी टाकली, पाय धरले, म्हटले, या सामान्य वेशामध्ये आपण कोणी महात्मे तर नाहीत ना? तुम्ही म्हटले भाराला कशाचा भार होतो, पालखीचा भार तुम्हाला होत नाही का? तेव्हा ते हसले आणि ते म्हणायला लागले, राजा, तुझं शरीर पंचमहाभूताचं, पालखी पंचमहाभूताची, त्याच्या खाली माझं शरीर पंचमहाभूताचं, हे सगळा भारच आहे. मी मात्र या भाराला वाहणारा नाही. तू स्वतःला शरीर मानतो म्हणून तुला भार वाटत असेल, पण मला भार वाटत नाही, कारण मी स्वतःला शरीर मानत नाही. तू म्हटला तुला फार थकलास का, तू लांबून आलास का? अरे बाबा, येणं जाणं थकणं हे सगळं माझ्या ठिकाणी नाही. देहेन जातशहिमेन संती स्थौल्यम कार्शम आधय व्याधयश्च. स्थूलता कृशता हे सगळे धर्म बाबा देहाचे आहेत. जो सकळ कर्मी वर्तता देखे आपुली नैष्कर्म्यता. सर्व कर्म करत असताना अशा प्रकारे तो कर्म करतो. आणि कर्मसंगे निराशता फळाची या. ज्ञानोबाराय सांगतात, कर्म करत असताना कर्मसंगामध्ये त्याला फळाची कुठल्याही प्रकारे आशा नसते. कारण कर्म करत असताना तो आपली नैष्कर्मता पाहतो, आत्मस्वरूप पाहतो. आणि आत्मस्वरूप हे अखंड त्या ठिकाणी आनंद स्वरूप आहे, नित्य तृप्त आहे. त्यामुळे त्या कर्मामध्ये त्याला कुठल्याही प्रकारची इच्छा होत नाही. वर्णन असं केलं पंचदशीकारांनी, आत्मानं चेत विजानीयात अयम अस्मीति पुरुषः किमिच्छन कस्य कामाय शरीरम अनुसंज्वरेत. इच्छा जी निर्माण होत असते ती अज्ञानातून होत असते. याला आता ज्ञान प्राप्त झालेलं आहे, आपल्या आत्मस्वरूपामध्ये तृप्त आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारे फलाची इच्छा तो करत नाही. आपल्या जीवनातलं कर्म करतो, पण ते कर्म निष्काम तो करत असतो. परमात्म्याची सेवा म्हणून करत असतो, आपलं कर्तव्य म्हणून ते कर्म करत असतो. कर्म संगे निराशता फळाची या. त्या ठिकाणी म्हणून त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे तो बद्ध होत नाही. बद्ध कोण होत असतो? जो फलाची इच्छा करतो, कर्तृत्वाचा अहंकार घेतो, तो त्या कर्माने बद्ध होत असतो. ज्ञानोबारायांनी उदाहरण दिलंय, रस्त्यावरील आंब्याच्या झाडाला लागलेलं फळ आहे. एखाद्याने त्या ठिकाणी त्याची इच्छा केली आणि मालकाला न विचारता घेतलं, तर तो मालक त्याला दंड करू शकतो, मारू शकतो. वाटे पिकलिया रुखाचे फळ अपेक्षी तयाचे, तेवी साधारण कर्माचे फळ घे तया. 18व्या अध्यायात ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, वाटे पिकलिया रुखाचे फळ अपेक्षी तयाचे. रस्त्यामध्ये एखादं झाड आहे, त्याला पिकलेलं फळ लागलेलं आहे, आपलं आहे का ते? नाही, पण अपेक्षा केली त्या फळाची. मग तेवी साधारण कर्माचे फळ घे तया. तसं ती अपेक्षा केल्यामुळे त्याचं फळ मिळतं. काय फळ मिळतं? ते फळ खाल्ल्यानंतर तो मालक येतो, 2 थोबाडीत मारतो. तसं आपण फळाची इच्छा केली की त्या कर्माचं फळ आपल्याला भोगते, कर्म आपल्याला भोगावं लागतं. परी करुणी फळ नेगे तो जगाच्या कामी न रिगे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हो, ते उगानिले मज कर्म तेव्हाची पुसिले जन्म मरण. जन्मासवे श्रम वरीचिलही गेले. कर्म करत असताना फळाची इच्छा तो करत नाही, फळाची अपेक्षा करत नाही. कारण कर्म करताना तो आपल्या आत्मस्वरूपामध्ये राहून कर्म करतो, परमात्मा स्वरूपाचं चिंतन करून कर्म करतो. कर्म जे जे काही करतो ते सगळं परमात्म्याला समर्पित होतं. मग अग्निकुंडे बीजे घातली, ते अंकुर दशे जेवी मुकली, तेवी न फळतीच मज अर्पिली शुभा शुभे.
शुभ कर्म असेल, अशुभ कर्म असेल, अग्निकुंडात जसं बीज घातलं की अंकुर होत नाही, त्याप्रमाणे त्याने कर्म एकदा का अर्पण केलं की मला त्याला ते कर्म पुन्हा भोगावं लागत नाही. संतांची कर्म अशा प्रकारे असतात, भक्ताची कर्म अशा प्रकारे असतात. हो, एवम ईश्वरी जे जे अर्पे, नाथ महाराज म्हणतात, एवम ईश्वरी जे जे अर्पे कर्म, ते कर्म होय निर्धर्म, याची नाव परम नैष्कर्म्य सिद्धी. ही नैष्कर्म्य सिद्धी आहे. म्हणून अशा प्रकारे तो कर्म करतो. कर्मामध्ये तो काय पाहतो? अकर्म पाहतो. याच्याकरता ही ओवी आहे. आणखी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आणि कर्तव्य ते लागी, जया दुसरे नाही जगी, ऐशी नैष्कर्म्यता तरी चांगी बोधला असे. फळाची इच्छा करत नाही याचा अर्थ तो कर्मच करत नाही असं नाही. बऱ्याच वेळेला असं होतं, मग फळाचीच इच्छा करायची नाही तर मग कर्म कशाला करायचं? फळाची इच्छा असल्यानंतर जसा मनुष्य दक्ष होऊन कर्म करतो, लक्षपूर्वक कर्म करतो, तसा निष्काम कर्म करीलच सांगता येत नाही. एखादं फळ सांगितलं असेल आणि त्याच्यासाठी त्याला एखादं कर्म सांगितलं असेल तर तो एकदम लक्षपूर्वक करतो, बरोबर जसं सांगितलंय तसं करतो, जशा वस्तू आणायला सांगितल्या तशा करतो. पण एखादं कर्म करत असताना हे कर्म करा पण निष्काम करा. निष्काम करा म्हटलं की तो चाल ढकल करायला लागतो, कारण निष्कामच आहे ना. मला याच्यात काय फळाची इच्छा करायची नाही, मग काय जसं येईल तसं तो कर्म करतो. देवपूजाच करायची ना, मग याच्यात काय फळ नाही, रोजची देवपूजा आहे, मग असेल तशी सुपारी वापरतो, असेल तसं आणखीन काय साधन वापरतो. किंवा मग पूजेमध्ये सांगितलंय एखादी वस्तू जर नसली पूजेमध्ये तर संकल्प करत असताना ती वस्तू नसली तर म्हणायचं अक्षदाम समर्पयामी, ना अक्षदा टाकायच्या. समजा फूल नाही, अक्षदाम समर्पयामी, फळ नाही, अक्षदाम समर्पयामी. पण हे कोणाला? ज्याला मिळवता येत नाही त्याला. पण निष्काम कर्म असल्यानंतर मग मनुष्य असं भागवा भागवीचं करायला लागतो. तसा हा आहे का? ज्ञानोबाराय म्हणतात नाही. जरी हा निष्काम कर्म करत असला तरी सगळी कर्म व्यवस्थित करतो. आणि कर्तव्य ते लागी, बघा ओवी बघा 94 क्रमांकाची, जया दुसरे नाही जगी, ऐशी नैष्कर्म्यता तरी चांगी बोधला असे. आणि ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, कर्तव्य ते लागी, कर्तव्य ते करता, जया दुसरे नाही जगी, ऐशी नैष्कर्म्यता तरी चांगी बोधला असे. अशी चांगल्या प्रकारची नैष्कर्म्यता, आणि त्याने तो बोधलेला असतो, त्याने त्याला ज्ञान प्राप्त झालेला असतं, त्याचा बोध प्राप्त झालेला असतो. ती नैष्कर्म्यता चांगल्या प्रकारे त्याच्या अंतःकरणात ठसावलेली असते. आणि तरी सुद्धा कर्तव्य ते लागी दुसरे नाही जगी. कर्तव्य ते लागी दुसरे नाही जगी याचे वेगवेगळे अर्थ आपल्याला सापडतात, करता येतात. त्याच्यासारखं कर्तव्य करणारं दुसरं जगामध्ये कोणी आपल्याला सापडणार नाही, असा एक सरळ अर्थ आहे, ढोबळ अर्थ आहे. किंवा तो कशा प्रकारे कर्तव्य करतो याला उपमा देता येत नाही, हा पण ढोबळ अर्थ आहे. चिंतनाच्या दृष्टीने जर अर्थ आपण पाहिला तर कर्तव्य ते लागी, जया दुसरे नाही जगी. त्याला जगामध्ये दुसरं काहीच नाही, त्याच्यामुळे त्याला कोणतंच कर्तव्य शिल्लक राहत नाही. कारण कर्तव्य कधी शिल्लक राहत असतं? जोपर्यंत दुसरं आहे तोपर्यंत कर्तव्य आहे, द्वैत आहे तोपर्यंत कर्तव्य आहे. मी शरीर आहे असं म्हटलं की त्या ठिकाणी मग मी आला का तू आला, हे जग आलं, आणि हे जग आल्यानंतर मग त्याच्या पाठीमागे सगळं कर्तव्य आलं. हा जो महात्मा असतो, हा जो ज्ञानी पुरुष आहे, वास्तविक पाहता आता हा परमात्मा स्वरूप झालेला आहे. याच्या दृष्टीने हे जगत सुद्धा परमात्मा स्वरूप आहे, जग सुद्धा सगळं देव स्वरूप झालेलं आहे. पै आघवेची आपुलेपणे, नुरेची जया अभिलाषणे, जैसे येथोनिया परा जाणे आकाशा नाही.
क्रिया जी असते ती परिच्छिन्न वस्तूमध्ये असते, व्यापक वस्तूमध्ये नसते. लक्षात घ्या माझं बोलणं परत एकदा. क्रिया जी असते ती परिच्छिन्न वस्तूमध्ये असते. उदाहरणार्थ, हा मोबाईल आहे, हा एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी मला नेता येतो, कारण हा परिच्छिन्न आहे. इथं आहे पण तिथं नाही. पण आकाशामध्ये क्रिया आहे का? आकाशात क्रिया का नाही? कारण आकाश जे आहे ते व्यापक आहे, सर्व ठिकाणी आहे. मग आकाशाचं कारण असलेला परमात्मा तत्स्वरूप हा झालेला आहे. विठ्ठल विस्तारला जनी सप्तही पाताळे भरुनी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मानस. त्या परमात्म्याच्या स्वरूपात हा प्राप्त झालेला आहे. परमात्मा स्वरूप याला प्राप्त झालंय. आता याच्या ठिकाणी कर्तव्य आहे का? काम नाही, काम नाही. तुकाराम महाराज म्हणतात, झालो पायी रिकामा. रिकामा याचा अर्थ रिकाम टेकडा नाही बरं का. रिकाम टेकडा वेगळा आणि रिकामा वेगळा. रिकामा झालो याचा अर्थ माझ्या अंतःकरणामध्ये आता कुठलीही कामना शिल्लक राहिलेली नाही. का कामना शिल्लक राहिली नाही? जे मिळवायचं ते मिळवलं. कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. परमात्म्याचं दर्शन झालं, परमात्म्याची प्राप्ती झाली. म्हणून कर्तव्य ते लागी जया दुसरे नाही जगी, म्हणून ज्ञानिया पुरुषा कृत्य करू सरले देखा, ऐसा अनाथाचा सखा बोलिला तो. यस्त्वात्मरतिरेव स्याद आत्मतृप्तश्च मानवः, आत्मन्येव च संतुष्टः तस्य कार्यम न विद्यते. मग म्हणे सर्वत्र सच्चिदानंदू, मीच एक स्वतः सिद्धू, जो आपणेसी भेदू नेनोनी जाणे. त्याला आता दुसरं काही शिल्लक राहिलं नाही. तैसे जे तेने करावे, तो तेची आहे स्वभावे, मा कोणे कर्मी वेठावे करतेपणे. किंवा तैसा आत्मत्वे वेठीला होय, तो जया तया दृश्याते पाहे, ते दृश्यचे होनी जाये तयाचे रूप. त्याला आत्मस्वरूपाचं ज्ञान झालेलं असतं आणि आत्मस्वरूपच जिकडे तिकडे त्याला सगळीकडे दिसत असतं. आणि त्यामुळे त्याला कुठल्याही प्रकारे कर्तव्य शिल्लक राहत नाही. केवळ आत्मस्वरूपाचं परिच्छिन्नतेने ज्ञान झालं तर कर्तव्य शिल्लक आहे. परंतु आत्मा हा ब्रह्मरूपाने त्याला कळलेला आहे. सगळीकडे तो आत्माच आहे असा त्याला बोध प्राप्त झालेला आहे. तो आत्मा एक आहे असा बोध प्राप्त झालेला असल्यामुळे त्याच्या जीवनामध्ये आता कोणतंही कर्तव्य शास्त्र त्याला सांगत नाही. कारण कर्तव्य ज्याच्या करताय कृतम कृत्यम प्रापनीयम प्राप्तम प्राप्तमित्येव तृप्यती. केवळ आत्मस्वरूपाचं ज्ञान झालं पण आत्मा ब्रह्मरूपाने कळला नाही, कर्तव्य आहे. उदाहरणार्थ चांगदेव महाराज. चांगदेव महाराजांना आत्मस्वरूपाचं ज्ञान झालं होतं की नव्हतं झालं? झालं. मी आत्मा आहे, असंग निर्विकार आहे, नित्य शुद्ध बुद्ध मुक्त आहे असं म्हणून चांगदेव महाराज समाधी लावत होते. पण तरी सुद्धा चांगदेव महाराज समाधी लावत असताना चांगदेव महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांची कीर्ती ऐकल्यानंतर दुःख झालं का आनंद झाला? का दुःख झालं? कारण अजून आत्म्याची परिच्छिन्नता गेलेली नाही. माझ्यावरून ज्ञानेश्वर महाराज वेगळे आहेत हे वाटलं, मी श्रेष्ठ आहे हा अहंकार होता. म्हणून चांगदेव महाराजांना उपदेश केला ज्ञानोबारायांनी, स्वस्ती श्री वटेशू जो लपोनी जगदा भासू, दावी मग ग्रासू प्रगटला करी. अरे चांगदेवा, चांगया तुझे नि उद्देशे, भेटावया जीव विस कुसे. काय करावं चांगदेव महाराज, तुम्हाला भेटायला मला खूप यावं असं वाटतं, पण मला एक भीती वाटते. कोणती भीती वाटते? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आपली जी सिद्ध भेट आहे त्याच्यामध्ये बिघाड निर्माण होईल. कारण अगोदर आपण आत्मस्वरूपाच्या दृष्टीने एकच आहोत. तुला भेटायला यायचं म्हणजे मला ज्ञानदेव व्हावं लागेल, तुला चांगदेव करावं लागेल, मग भेटावं लागेल. म्हणजे एक असलेला बिघाड करायचा
आणि 2 करायचे आणि मग भेटायचं, ती खरी भेट नाही. त्यापेक्षा आपली आहे ती भेट राहू द्या. म्हणून आणि कर्तव्य ते लागी जया दुसरे नाही जगी, ऐसी नैष्कर्मता तरी चांगी बोधला असे. ही चांगली नैष्कर्म्यता आहे बरं का. ही नैष्कर्म्यता जी आहे ती कधीही न भंग होणारी नैष्कर्म्यता आहे. चांगदेव महाराजांची नैष्कर्म्यता होती पण अजून परिच्छिन्न होती. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात, मनोनी ब्रह्मतेची कर्म ऐसे बोधा आले जया सम, तया कर्तव्य ते नैष्कर्म्य धनुर्धरा. मनोनी ब्रह्मतेची कर्म, जे जे काही कर्म असेल आता ती सगळी कर्म काय झाली? ब्रह्मार्पणम, ब्रह्महवी, ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतम, ब्रह्मैव तेन गंतव्यम, ब्रह्मकर्म समाधीना. येणार आहे पुढे हा विषय. तो जे जे काही करतोय ते सगळं त्याचं ब्रह्मरूप आहे. कारण तो स्वतः ब्रह्मरूप झालेला आहे, स्वतः परमात्मरूप झालेला आहे. त्याने केलेलं सगळं कर्म आपोआप ब्रह्मरूप होत असतं. म्हणून चांगली नैष्कर्म्यता त्याला प्राप्त झालेली आहे. अशा प्रकारे ज्ञानोबाराय म्हणतात, एवढं जरी ब्रह्मस्वरूपता प्राप्त झाली, हे असो विश्व पाही, जयासी आपण पे वाचोनी नाही, आता कवन ते कर्म काही बाधितया ते. आता हे सगळं विश्व तो झालेला आहे. हे विश्वची माझे घर नाही, आपणची विश्व जाहला. म्हणून भेदभाव सहजची गेला, म्हणून द्वेषू ठेला जया पुरुषा. आता परमात्मा स्वरूप झाला, विश्वरूप स्वरूप झाला, पण एवढं सगळं असताना सुद्धा तो कर्म करत राहतो. कारण जरी ज्ञान झालं, जरी परमात्म्याचं दर्शन झालं, तरी लगेच शरीर पडत नाही. नाहीतर ज्ञान हा रोग ठरेल. हे मेले कशामुळे मेले? त्यांना हार्ट अटॅक म्हणून मेले. हा मेला कशामुळे मेला? अपघात झाला म्हणून मेला. हे मेले कशामुळे मेले? यांना ज्ञान झालं म्हणून मेले. असं होतं का कधी? ज्ञान झाल्यावर मनुष्य मरतो का? देवाचं दर्शन झाल्यावर मरतो का? मरत नाही. कारण त्याचं प्रारब्ध शिल्लक असतं. ज्ञानाचा आणि अज्ञानाचा विरोध आहे, ज्ञानाचा आणि प्रारब्धाचा विरोध नाही. ज्ञानाचा आणि संचित कर्माचा विरोध आहे, ज्ञानाचा आणि क्रियमान कर्माचा विरोध आहे, प्रारब्ध कर्माचा विरोध नाही. लक्षात घ्या. म्हणून ज्ञान झाल्यानंतर संचित जातं, क्रियमान लागत नाही, पण प्रारब्ध मात्र भोगूनच संपावं लागतं. ज्या माणसाला ज्ञान झालं तरी सुद्धा त्याचं शरीर राहतं. उदाहरण दिलंय कशाचं? ज्ञानोबारायांनी फार सुंदर उदाहरणं दिली 2. पै लक्ष भेदलिया ही वरी, बाण धावेची तवरी, जव भरली आथी उरी, बळाची तया. बाण एखादा मारला, एखाद्याने एखादा बाण मारला, बाण मारल्यानंतर आता बंदुकीची गोळी घ्या, मारल्यानंतर ती लक्ष भेदते, पण लक्ष भेदल्यानंतर सुद्धा ती गोळी आणखीन पुढे जाते. लक्ष भेदल्यानंतर सुद्धा पुढे का गेली? कारण तिचा जो वेग तिच्यामध्ये आहे, तो वेग संपेपर्यंत ती जाणार म्हणजे जाणार. तसं शरीराला ज्ञान जरी प्राप्त झालं तरी सुद्धा जोपर्यंत प्रारब्ध आहे तोपर्यंत हे शरीर राहणार. किंवा ज्ञानोबारायांनी आणखीन एक उदाहरण दिलं, नाना चाकी भांडे झाले, ते कुलाले परते नेले, परिभ्रमेची ते मागिले भवंडिले पणे, तैसा देहाभिमानू गेलिया, देह जेने स्वभावे धनंजया, झाले तो अपयसया चेष्टवितची ते. आता हे समजण्याकरता ते कुंभार कसा गाडगं तयार करतो हे बघितलेलं असलं पाहिजे. कुंभार त्या गाडगं तयार करत असताना, मडकं तयार करत असताना त्या चाकावर माती ठेवतो आणि ते काय फिरवतो? चाक फिरवतात. चाक फिरवल्यानंतर कुंभार दादा काय करतात? ते मडकं काढून घेतात. मडक्याचं काम संपलं, मडकं काढून घेतलं तरी चाक फिरत राहतं का नाही? का फिरत राहतं? त्याला अगोदर जी गती दिलेली ती गती संपेपर्यंत चाक फिरतं. तसं ज्ञानोबाराय म्हणतात, तैसा देहाभिमानू गेलिया, गेला देहाभिमान, देह जेने स्वभावे धनंजया,
झाले तो अपयसया चेष्टवीत. पण प्रारब्ध कर्म जे आहे ते ज्ञानाच्या अगोदरपासून प्रवृत्त झालेलं आहे. जरी ज्ञान झालं तरी प्रारब्धानुसार माणसाच्या क्रिया घडतच राहतात. जसे संस्कार असतील तसे. तुकाराम महाराजांचा अभंग आपण नेहमी म्हणतो, आधी होता संत संग. नाही, त्याच्याकरता अगोदर 2-3 दृष्टांत दिले. आधी होती दासी, पट्टराणी केले तिशी, तिचे हिंडणे राहीना, मूळ स्वभाव जाईना. आधी होता पाग्या, दैव होते. आधी होता वाग्या, दैव योगे झाला पाग्या, त्याचा येळकोट राहीना, मूळ स्वभाव जाईना. तो वाग्या होता आणि राजाला वाटलं चांगला वाग्या आहे, आपल्या राजवाड्यामध्ये याला पाग्या करून टाकू. पाग्या म्हणजे राजाची स्तुती करण्याकरता. तो राजाची स्तुती करायचा पण मध्येच येळकोट येळकोट म्हणायचा. का? मूळ स्वभाव. जरी ज्ञान झालं तरी कधी कधी मूळ स्वभाव तो प्रारब्धानुसार राहतो. बदल होऊ शकतो पण त्याला खूप प्रयत्न करावे लागतात. जरी हनुमंतराय ज्ञानी होते तरी सुद्धा मूळ स्वभाव त्यांचा गेलेला नव्हता. कशा करता हे सांगायचं? प्रारब्ध कर्म जे आहे त्या प्रारब्धानुसार माणसाच्या क्रिया घडत राहतात. क्रियाकलापू आघवा, आचरतू दिसे बरवा. तरी तो इही चिन्नी जाणावा ज्ञानिया गा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात क्रियाकलाप, कलाप म्हणजे समुदाय. एक क्रिया तो करतो असं नाही, त्याच्या वाटेला आलेले अनेक क्रिया तो करतो. नित्यनैमित्तिक कर्म करतो, यज्ञ करेल, वर्णविशेषाला जे जे काही कर्म आलेली असतील ती करील, आणि सचाडाची परी इष्टापुरते करी, परी केले पण शरीरी वसो नेदी. वर्णाश्रम पोषके कर्मे नित्य नैमित्तिके, तया माझी काही न ठके आचरिता. परी ही मिया केले की माझे झाले, ऐसे नाही ठेवले वासने माझी. नित्य नैमित्तिक कर्म करतो, वर्णाश्रमाला आलेली कर्म करतो. हे सगळं करत असताना सुद्धा सचाडाची परी म्हटलंय. सचाडाची परी म्हणजे एखादा सकाम मनुष्य जसा काम करतो तसा तो करतो. अगदी कधी कधी सकाळी उठल्यापासून काकडा करेल, ज्ञानेश्वरीचं पारायण करील, प्रदक्षिणा करील, आणखीन काय त्याच्या वाट्याला आलेलं दिवसभरातलं कर्म ग्रहस्थाश्रमाचं असलं तरी तो करील. सचाडाचे परी इष्टापुरते करी, पण केले पण शरीरी उरोनेदी वसोनेदी. मी हे केले असं, हे मजची स्तव झाले परी म्या नाही केले, अशा स्थितीत तो राहतो. म्हणून सर्व कर्म करत असताना सुद्धा परी क्रियाकलाप वागवा, आचरतू दिसे बरवा म्हटलं. बरवा म्हटले म्हणजे कसं तरी तो करत नाही, दक्ष होऊन करतो. ज्ञानी झाला, भक्त झाला म्हणजे त्यांनी कसं तरी कर्म करायचं, चुकीचं कर्म करायचं असा त्याचा अर्थ नाही. बरवा म्हटलेला आहे. बरवा याचा अर्थ चांगल्या प्रकारे तो कर्म करतो, चांगलं कर्म करतो. एवढे मोठे ज्ञानेश्वर महाराज तृप्त झालेले आहेत, कृतकृत झालेले आहेत, पण तरी सुद्धा वारी करतात. माझे जीवीची आवडी पंढरपुरा नेन गुढी, पांडुरंगी मन रंगले, गोविंदाचे गुणी वेधले. कशा करता? त्यांना गरज आहे का? गरज नाही. परंतु येत वडील जे जे करीती, तया नामू धर्म ठेविती, एर अनुष्ठिती सामान्य सक. बाकीचे सगळे लोक तसंच करतात. म्हणून संत जे आहेत ते सगळी कर्म जशीच्या तशी करतात. चांगली कर्म ते करतात, जेणेकरून समाजाला वळण लागेल अशा प्रकारची कर्म करतात. वारी करत असतील, परमात्मा चिंतन करत असतील, सारखं त्यांचं चिंतन चालू असतं. आपल्या वाट्याला आलेलं कर्म करत करत ते सर्व करतात. पण हे सगळं करत असताना ते कसे कर्म करतात? तुमच्या आमच्यासारखे जरी दिसत असले तरी सुद्धा आपल्यापेक्षा ते वेगळे असतात. याच्याकरता ज्ञानेश्वर महाराजांनी फार सुंदर 2 दृष्टांत सांगितले. पुढच्या ओळीमध्ये बघा, दृष्टांत दिलेले आहेत. जैसा का जळापाशी उभा ठाके, तो जरी आपण पे जळा माझी देखे, परी तो निभ्रांत ओळखे मने मी वेगळा आहे.
बघा दृष्टांत कसा दिलाय. जैसा का जळापाशी उभा ठाके. एखादा मनुष्य इंद्रायणीच्या घाटावर गेला आणि इंद्रायणीच्या घाटावर बाजूला उभा राहिला. आता इंद्रायणीचं आचमन करायचंय, इंद्रायणीमध्ये स्नान करायचंय आणि त्याचं प्रतिबिंब इंद्रायणीत पडलं. पडल्यानंतर हवा आलेली होती आणि त्यातलं प्रतिबिंब थोडंसं हालत होतं. इंद्रायणीचं पाणी गढूळ होतं त्यामुळे ते गढूळ दिसलं. पण जरी प्रतिबिंब हालत असलं तरी तो हालतोय असं त्याला वाटतं का? मी हालतोय असं तो मानतो का? का मानत नाही? त्याला माहितीये मी नाही, ते काय आहे? प्रतिबिंब आहे. जैसा का जळा माझी उभा ठाके, जळा पाशी उभा ठाके, जळा माझी नाही पाशी. तो जरी आपण पे जळा माझी देखे. एखाद्या माणसाने त्या पाण्यातल्या प्रतिबिंबाला काठी मारली तर तो त्या माणसाला मारायला धावतो का? नाही धावत. का धावत नाही? तो म्हणतो मारली काठी, पण मला कुठं मारली? कुठं मारली? प्रतिबिंबाला मारले. तरी तो निभ्रांत ओळखे, त्याला कुठलीही भ्रांती नाही. म्हणे मी वेगळा आहे. तो म्हणतो मी वेगळा आहे आणि ते पाण्यातलं वेगळं आहे. तसं कर्म करत असताना शरीराने कर्म होतं, मनाने कर्म होतं, बुद्धीने कर्म होतं. मनामध्ये अनेक प्रकारच्या वृत्ती येतात, शरीरामध्ये अनेक प्रकारची दुःख होतात. पण हे सगळे असताना तो म्हणतो की मी वेगळा आहे. मी म्हणजे त्या ठिकाणी शरीरात पडलेलं प्रतिबिंब नाही, मनात पडलेलं प्रतिबिंब नाही. जीव जीव म्हणजे काय? प्रतिबिंब आहे. जीवाची व्याख्या सांगितली. अधिष्ठान चैतन्य, बुद्धी आणि बुद्धीत पडलेलं चैतन्याचं प्रतिबिंब, त्याला जीव असं म्हणतात. मग हे सगळं घडत असताना हे सगळं प्रतिबिंबामध्ये आहे, माझ्यामध्ये नाही असं तो मानतो. एखाद्याने त्याला खूप शिव्या दिल्या तरी तो म्हणतो मला दिल्या नाहीत. कोणाला दिल्या? प्रतिबिंबाला दिल्या. प्रतिबिंबाचे धर्म ते माझे धर्म नाही. एक मोठे महात्मा होते. आता महात्मे जरी असले तरी लोक त्यांना सोडत नाहीत. काय झालं, एक वेडपट बाई आली आणि ती महाराजांना प्रवचन करताना शिव्या द्यायला लागली. शिव्या देत असताना महात्मे मात्र आपलं प्रवचन करत होते. करत असताना बाकीचे लोक म्हणायला लागले, ओ महाराज, ती बाई तुम्हाला शिव्या देते. महाराज म्हटले, मला कुठं शिव्या देते? आमचं ज्ञानेश्वरी प्रवचन चाललंय, देत असेल कोणाला दुसऱ्याला. त्या बाईला आणखीन राग आला. ती जवळ आली आणि हात धरला, म्हटले तुलाच देते, तुला. महाराज म्हणायला लागले, मला कुठे शिव्या देते? मला म्हणजे माझ्या शरीराला तू शिव्या देत असतील, दे शिव्या द्यायच्या असतील तर. कारण शरीर जे आहे ते निंदनीयच आहे. शरीराला जर तू शिव्या देत असतील तर शिव्या देण्यासारखंच आहे शरीर. शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीची थार, नाही अपवित्र शरीर आहे. आणि तू जर आत्म्याला शिव्या देत असतील तर तू स्वतःला शिव्या देतेस. शरीरम यदि निंदंती सहाय असते मम जना, आत्मानम यदि निंदंती निंदंती स्वयमेवही. मग ती त्या ठिकाणी पुढे म्हणायला लागली, नाही नाही, मी तुम्हाला शिव्या देते. ती म्हटली, ज्याला शिव्या देतेस ते मी नाही. आणि आत्म्याला तू कधी शिव्या देऊ शकत नाही, तिथपर्यंत तू जाऊ शकत नाही. हे महात्म्यांचं आहे बरं का, आपलं नाही. आपल्याला जर कोणी शिव्या दिल्या तर रात्रभर झोप येत नाही. का? अजून आपण शरीराला सोडलेलं, शरीराचं तादात्म्य सोडलेलं नाही. ठीक आहे, तेवढ्या पुरतं जरी एखाद्या वेळेस वाटलं आपल्याला, तरी सुद्धा संध्याकाळी मात्र झोपताना वाटलं पाहिजे, हे झालंय सगळं पण हे माझ्या ठिकाणी नाही, आत्मा हा याच्याहून वेगळा आहे. कशा करता हे सांगितलं? जैसा का जळा माझी उभा ठाके, तो जरी आपण पे जळा माझी देखे, परी तो निभ्रांत ओळखे म्हणे मी वेगळा आहे. त्याच्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टी घडत असतील किंवा आजारी पडला, हो, अनेक महापुरुषांचं आपण नेहमी चिंतन करतो, मोठे मोठे महात्मे ते सुद्धा आजारी पडले. वैकुंठवासी मामासाहेब दांडेकर जन्मभर एवढं चिंतन केलं पण अंतकाळाच्या वेळेस ते काय पडले? आजारी पडले. त्यांना दवाखान्यामध्ये त्या ठिकाणी राहावं लागलं. मग डॉक्टर आला आणि डॉक्टर आल्यानंतर त्यांनी त्यांचा हात घेतला आणि नाडी तपासली. त्या काळात डॉक्टर नाडी तपासून औषधं सांगायचे.
नाडी पाहिली की नाही नाही तर रोगी पाहिला का रोग काय झालाय सांगायचे. हो, आताच वेगळं आहे. सगळं तपासल्यावर म्हणतात तुम्हाला काय झालंय सांगा. ती नाडी पाहिली आणि डॉक्टरनी सांगितलं महाराज तुमच्या शरीरामध्ये आता हजारो व्याधी तयार झालेले आहेत, सगळं बिघडलंय. तुमच्या जागेवर जर दुसरा मनुष्य असता तर तो ढोरासारखा ओरडला असता, पण तुमचा चेहरा एकदम प्रसन्न दिसतो. काय याचं रहस्य आहे मला सांगा. त्यांनी सांगितलं जन्मभर अभ्यास केलाय, हे मड म्हणजे मी नाहीये. जैसा का जळापाशी उभा ठाके, तो जरी आपण पे जळा माझी देखे, तरी तो निभ्रांत ओळखे म्हणे मी वेगळा आहे. तो निभ्रांत जाणतोय मी म्हणजे हे नाही. अशा प्रकारे त्यांचा बोध असतो. प्रकृती सरितेच्या तटी, मेरू हा किरीटी, माझी बिंबे परी लोटी लोटो नये. प्रकृती रूपी सरिता आहे आणि त्याच्यामध्ये हा मेरू सारखा उभा राहिलेला आहे. लक्षात ठेवा, प्रकृती रूपी सरित्यामध्ये लोंढे येतील, किती जरी त्या ठिकाणी प्रवाह आला तरी सुद्धा तो हालत नाही. तो म्हणतो ही प्रकृती मला हलवू शकत नाही. अथवा आणखीन एक उदाहरण दिलं, अथवा नावे हन जो रिगे, तो थडियेचे रुख जाता देखे वेगे, तेची साचो कार्य जो पाहो लागे तव रुख म्हणे अचळ. आणखीन एक उदाहरण दिलंय, नावेमध्ये बसून एखादा मनुष्य निघाला, तळ्यामध्ये नाव त्या ठिकाणी फिरायला लागली. की नाव चालू झाल्यानंतर नाव फिरत असताना त्या तटावर असलेले किनाऱ्यावर असलेली झाडं जी आहेत ती चालल्यासारखी दिसतात. नावेमध्ये आपण बसलेलो असल्यानंतर असा भ्रम होतो, किंवा गाडीत बसल्यावर सुद्धा आपल्याला असं वाटतं हे सगळं फिरतंय. परंतु जरी फिरत असलं, जरी फिरल्यासारखं दिसत असलं तरी सुद्धा नावेत बसलेला जो असतो तो जाणतो. काय जाणतो, हे जरी फिरत असल्यासारखं दिसलं तरी हे स्थिर आहे, मी फिरतोय. गाडी चाललेली आहे, झाड चालत नाही. किंवा आणखीन शंकराचार्यांनी उदाहरण दिलेलं आहे, चंद्र जो असतो तो आकाशामध्ये असतो आणि त्याच्यावर ते ढग जे असतात ढग फिरत असतात, पण आपल्याला भ्रम असा होतो हा चंद्र पळतोय. चंद्र पळत नसतो, हवेने ढग पळत असतात, पण त्या गतीचा आरोप कशावर होतो, चंद्रावर होत असतो. ज्याप्रमाणे नावेमध्ये बसलेला समजत असतो, ज्ञानोबराय सांगतात अथवा नावे हन जो रिगे, कमती भूते अंगी भरलिया भवंडी, जैशा भोवत दिसती आरडी दरडी. भोवंड आली एखाद्याला तर भोवंड आल्यानंतर तो जागेवरच असतो, पण त्याला हे सगळं फिरल्यासारखं होतं. आपण असं जर गोल 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 फिरलो आणि एका जागेवर उभं राहिलो, उभं राहिल्यानंतर सुद्धा काही क्षणभर आपल्याला 1-2 मिनिटं हे सगळं फिरल्यासारखं दिसतं, कारण भोवळ आलेली असते. तैशी आपुल्या कल्पना आखंडी गमती होती, आपल्याला कल्पनेची भोवळ आलेली आहे आणि म्हणून हे सगळं चालल्यासारखं दिसतंय, हे कर्म घडल्यासारखे दिसतात. वास्तविक पाहता आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कुठलीही क्रिया नाही. आत्मा हा स्थिर आहे, व्यापक आहे. कोणतंही कर्म करता क्रिया त्याच्या ठिकाणी नाही, पण कल्पनेमुळे अज्ञानामुळे हे सगळं भासतंय. जसा नावेत बसलेला मनुष्य त्याला जरी हे सगळं फिरत असलेलं दिसलं तरी तो जाणतो हे सगळं काय आहे. तेची साचो कार्य जो पाहो लागे तव रुख म्हणे अचळ. खऱ्या दृष्टीने जर त्याने पाहिलं तर तो म्हणतो नाही नाही, हे सगळे वृक्ष, हे सगळा तट स्थिर आहे, माझी नाव चाललेली आहे. तसं शरीरामध्ये राहत असताना, अनेक प्रकारे कर्म करत असताना, कर्म होत असताना, कर्ता कर्म क्रिया हे सगळं घडत असताना त्या कर्मामध्ये तो स्थिर राहतो. त्या कर्मामध्ये तो अकर्म पाहतो, परमात्मा स्वरूप पाहतो, परमात्मा स्वरूपामध्ये स्थिर राहतो. ही कर्म जी घडतात ही प्रकृतीकडून घडतात, शरीराकडून घडतात, मनाकडून घडतात, बुद्धीकडून घडतात. असं म्हणून देखे देहीचा धर्म देही, आत्मा तो आत्मयाच्या ठाई, ऐसे देखणे ते पाही आन आहती. अशा प्रकारे तो त्या ठिकाणी कुठल्याही कर्माने लिप्त होत नाही. संबंधे विन जैशी
आभरे असती आकाशी, देही कर्मे तैसी जयासी गा. हो, संबंधे विन जैसी आभरे असती आकाशी. कुठल्याही प्रकारचा संबंध नाही आकाशाचा आणि आभरांचा, पण तरी सुद्धा आभरा आली म्हणतो आपण, आकाश काळं झालं म्हणतो. आकाश काळं झालं का? आणि आकाश आता निरभ्र झालं म्हणतो, निळं झालं म्हणतो, काळं झालं म्हणतो, आकाश भरलं म्हणतो. पण आकाशाला हे काही माहिती नाही, संबंध काही नाही, पण ढगाचा हा सगळा आरोप आकाशावर होत असतो. तसा आत्म्याला हे काही माहिती नाही. आत्मा हा अशा प्रकारे अलिप्त आहे, परंतु शरीराचा, मनाचा, बुद्धीचा सगळा आरोप त्या आत्मस्वरूपावर अज्ञानी करतो. पण ज्ञानी महात्मा मात्र तो आरोप करत नाही. तो म्हणतो मी वेगळा आहे. हा, तैसे सर्व कर्मी आसने. तैसे म्हणजे कैसे? दोन दृष्टांत सांगितले, लक्षात घ्या. तैसे सर्व कर्मी असणे, सगळ्या कर्मात असताना तो तसा असतो. तसा असतो म्हणजे जसा पाण्याच्या बाजूला उभा राहिलेला आहे, पाण्यात हालत असलं तरी तो म्हणतो मी वेगळा आहे. किंवा नावेत बसलेला आहे, सगळं फिरत दिसलेलं असलं तरी तो नीट पाहतो, म्हणतो हे फिरत नाही, मी फिरतोय. तैसे सर्व कर्मी आसने, सगळ्या कर्मामध्ये तो असतो. पण सगळ्या कर्मात जरी असला ते कुडे मानूनी वायाने, ते सगळं कर्म जे आहे ते कसं आहे? व्यर्थ आहे, मिथ्या आहे, कल्पित आहे, आभासिक आहे. हे कर्म आत्मस्वरूपाच्या ठिकाणी नाही. जसा दोरीवर भासलेला सर्प आहे, तो जरी दिसत असला, वळवळ करत असला तरी सुद्धा जोपर्यंत दोरी पाहिली नाही तोपर्यंत, एकदा का दोरी पाहिली की मग रज्जू सर्पाकार भासयले जगडंबर. मग आपण पे जो जाणे नैष्कर्म्यू ऐसे. मग आपल्याला तो कशा प्रकारे जाणतो? आपल्याला तो नैष्कर्म्य, मी मात्र माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे कर्म नाही, मी असंग, निर्विकार, नित्य, शुद्ध, बुद्ध, मुक्त आहे, अकर्ता आहे, अभोक्ता आहे, असं ते आपलं स्वरूप तो जाणतो. आणि कर्म जे आहेत ती कर्म घडत असताना सुद्धा कर्मामध्ये तो अकर्म पाहतो. कर्मात अकर्म पाहतो. कसा पाहतो? याच्याकरता हे सगळे दृष्टांत सांगितले. आता अकर्मात कर्म कसं पाहतो याच्याकरता काही दृष्टांत ज्ञानेश्वर महाराज देतात. पुढचे दृष्टांत आहेत बघा. आणि उदो असताचे निप्रमाणे, जैसे न चालता सूर्याचे चालणे, तैसे नैष्कर्मत्व जाणे कर्मीच असता. हा दृष्टांत आपल्याला दोन्ही याच्यासाठी घेता येतो. कर्मात अकर्म पाहण्याकरता घेता येतो आणि अकर्मात कर्म पाहण्याकरता घेता येतो. पूर्वीचा दृष्टांत दिलाय ज्ञानोबारायांनी, खगोलशास्त्रातला दृष्टांत दिलाय. आपण मागे चिंतन करून आलो. ज्ञानेश्वर महाराजांनी जे दृष्टांत दिलेले असतात ते एका एका शास्त्रातले सिद्धांत असतात. काही जीवशास्त्रातले सिद्धांत आहेत, काही भौतिकशास्त्रातले सिद्धांत आहेत, काही खगोलशास्त्रातले सिद्धांत आहेत. खगोलशास्त्रातला सिद्धांत दिला ना तरी उदो असताचे प्रमाणे, जैसे न चालता सूर्याचे चालणे. सूर्य चालतोय का? सूर्य फिरतोय का? फिरत नाही. पण आपल्याला सूर्य फिरल्यासारखा दिसतो. कशामुळे? उदो असताचे प्रमाणे. उगवतो आणि पुन्हा मावळतो, अस्ताला जातो. हे रोजचं त्याचं उगवणं आणि रोजचं त्याचं अस्ताला जाणं, याच्यामुळे आपल्याला असं वाटतं की सूर्य इकडे होता आणि आता तिकडे गेला. सूर्य इथून चालत चालत तिकडे गेला असं आपल्याला वाटतं. पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हे वाटतंय, हे खरं नाही. हे कशामुळे होतंय? सूर्य एकाच जागेवर आहे पण पृथ्वी फिरते. आपण पृथ्वीवर आहोत आणि मग पृथ्वी फिरल्यामुळे आपल्याला सूर्य फिरल्यासारखा दिसतो. ना तरी उदो असताचे प्रमाणे, न चालता सूर्याचे चालणे. म्हणजे सूर्य फिरत नाही, पृथ्वी फिरते. हा शोध कोणी लावला? 700 वर्षापूर्वी ज्ञानेश्वर महाराजांनी लावला. लक्षात ठेवा. ज्ञानेश्वरीमध्ये शास्त्रज्ञ किंवा तुम्ही आम्ही पुस्तकात वाचतो की नंतर शास्त्रज्ञांनी लावला, पण ज्ञानोबारायांनी हा दृष्टांत म्हणून घेतलाय. सिद्धांत काय आहे? तैसे नैष्कर्मत्व जाणे कर्मीच असता. त्याप्रमाणे हा मनुष्य जरी कर्म करत असला, ज्ञानी जरी कर्म करत असला, सर्व काही करत असला, तरी सुद्धा त्याच्या नैष्कर्मत्व बोधामध्ये कुठल्याही प्रकारे फरक नाही. तो मात्र काहीच करत नाही.
सगळं करून सुद्धा तो काय आहे? अकर्ता आहे, अभोक्ता आहे. कारण तो जाणून कर्म करतोय, परमात्मा स्वरूपामध्ये राहून कर्म करतोय, आणि म्हणून कर्माचा लेप त्याला लागत नाही. मुक्ताचे देह तैसे हालत संस्कार वशे, देखोनी लोक पिसे करता म्हणती. मुक्त महात्मा असतो, एखादी गोष्ट करत असतो, लोक त्याला करता म्हणतात, पण करता जरी म्हणत असला तरी तो करता नाही. का करता नाही? मुक्ताचे देह तैसे हालत संस्कार वशे. जे काही पाठीमागचे संस्कार होतात, आधी होता संत संग, तुका झाला पांडुरंग, त्याचे भजन राहीना, मूळ स्वभाव जाईना. जे काही पूर्वीचे संस्कार असतात त्याप्रमाणे प्रारब्धानुसार हे शरीर चालत राहतं, पण जरी चाललेलं असलं, क्रिया घडत असल्या, तरी त्या क्रियेचा करता मात्र तो नसतो. कारण तो काय झालेला असतो? मुक्त होत असतो, सर्व काही करतो. तुकाराम महाराज म्हणतात, सूर्याची परी तुका लोकी क्रीडा करी. सूर्याप्रमाणे आम्ही क्रिया करतो, नाही विचारित मेघ हागंदारी शेत. हो, मेघ ज्याप्रमाणे हागंदारी आणि शेत विचारत नाही, तसं आमचं आता कर्म सुरू झालेलं आहे. सूर्य ज्याप्रमाणे सगळ्या जगाला प्रकाश देत असतो, त्याप्रमाणे तुकाराम महाराज म्हणतात, आमच्या सगळ्या क्रिया अशा प्रकारे आहेत. कुठल्याही प्रकारे आम्ही न देखो अवगुणा, पापी पवित्र शहाणा. हा पापी, हा पवित्र, हा शहाणा काही नाही, सगळं आमच्या दृष्टीने आता अवघे ब्रह्मरूप रीता नाही ठाव. सर्व ब्रह्मरूप झालं, परमात्मा स्वरूप झालं. सगळ्या क्रिया ज्या आहेत त्या परमात्मा स्वरूप त्यांच्या झाल्या. तो मनुष्यासारिखा तरी आवडे, परी मनुष्यत्वतया न घडे, जैसे जळी जळा माझी न बुडे भानो बिंब. ज्ञानोबराय सांगतात, तो मनुष्यासारखा तरी आवडे. तुम्हाला आम्हाला पाहताना आपण त्यांना मनुष्यच मानतो. ज्ञानेश्वर महाराज असताना लोकांना ज्ञानेश्वर महाराजांचं महत्त्व कळलं का? संन्याशाची मुलं म्हटली, संन्याशाची मुलं आहेत म्हणून त्यांना मधुकरी सुद्धा लोकांनी मिळू दिली नाही. का? कारण दिसायला तुमच्या आमच्या सारखेच दिसतात. हो, हिरा आणि गारगोटी असेल, एकाच पृथ्वीच्या पोटामध्ये निर्माण होतात. पृथ्वीच्या पोटी हिरा गारगोटी, तरी दोन्हीशी सौसाठी करू नये. दुधाचे पोटी निघे ताकलोनी, एका मुले दोन्ही मागू नये. तुका म्हणे तैसे संत आणि जन, दोईशी समान लेखू नये. जरी सारखे दिसत असले, दोन्ही दिसती सारखी, आणि वर्म जाणे तो पारखी. पारखी बरोबर वर्म जाणतो, सगळ्यांना त्याचं वर्म कळत नाही. दोन्ही सारखी दिसत असली तरी दोन्ही सारखी नसतात. म्हणून अशा प्रकारे ज्ञानोबाराय म्हणतात, तो मनुष्यासारखा तरी आवडे, परी मनुष्यत्व तया न घडे. पण मनुष्यत्व त्याच्या ठिकाणी नसतं. तो मनुष्य आहे, पण मी मनुष्य आहे असं त्याला अभिमान नसतो. मनुष्यत्व त्याच्या ठिकाणी नाही. मनुष्यासारख्या सगळ्या क्रिया तो करत असतील. संत नव्हती जगा. हो, काय प्रमाण आहे? समुद्र नदी नव्हे पैगा, पाषाण म्हणू नये लिंगा, संत नव्हती जगा मानसा त्या सारखे. हो, समुद्र नदी, नदी आणि समुद्र, पाणी जरी एक असलं तरी एक नाही. पाषाण म्हणू नये लिंगा, देवाची प्रतिमा आहे, याला पाषाण म्हणता येईल का? बाहेरची प्रतिमा दगड आणि हा दगड एकसारखा आहे का? नाही. पाषाण म्हणू नये लिंगा, गंगा नव्हे जळ, वृक्ष नव्हे वडपिंपळ, तुळशी रुद्राक्ष नव्हे माळ, श्रेष्ठ तनु देवाची. हो, तसं समुद्र नदी नव्हे पैगा, संत नव्हती जगा मानसा त्या सारखे. दिसायला जरी सारखे असले म्हणून त्यांचं महत्त्व कळलं नाही त्यावेळेस. तुकाराम महाराज त्या ठिकाणी देऊमध्ये राहत असताना सगळ्या माणसांना महत्त्व कळलं का? कळलं नाही. उलट गावातल्या लोकांनी तक्रार केली, पाटील कोपला, कोपला पाटील गावीचे हे लोक, आणि पाटलांनी सांगितलं आता गावात तुम्ही राहायचं नाही. असं जरी असलं तरी सुद्धा बाह्य दृष्टीने तुमच्या आमच्यासारखे दिसत असले तरी मनुष्यासारखा आवडे, परी मनुष्यत्व तया न घडे. मनुष्यत्व त्यांच्या ठिकाणी नाही, मनुष्यत्वच नाही. मग बाकीचे धर्म ते आपल्यावर घेतील का? जैसे कशाप्रमाणे? जैसे जळी जळा माझी न बुडे भानु बिंब. ज्याप्रमाणे
भानूचं जे काय आहे बिंब आहे, सूर्याचं जे बिंब आहे ते जरी जळामध्ये पडलेलं असलं, प्रतिबिंब पडलेलं असलं, तरी सुद्धा ते जळाच्या कुठल्याही धर्माने लिप्त होत नाही. ते त्या ठिकाणी अलिप्त असतं, ते कुठल्याही प्रकारे लिप्त होत नाही. ऐसे तनु त्यागे विन अमूर्ताचे गुण दिसती संपूर्ण योगयुक्ता. तैसे नामरूपतयाचे एरवी ब्रह्मचितो साचे मन साम्य आले जयाचे सर्वत्र गा. हो, ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव ते सुखाचे कोंब, एर मानुष बनते भांब लौकिक भागू असं म्हटलेलं आहे. त्या ठिकाणी जरी सारखे दिसत असले तरी ते सारखे नाही. तो देहसंगे तरी असे परी चैतन्यासारिका दिसे, पाहता परब्रह्माचेनी कसे चोखाळू भला. ते आत्मस्थितीचा जो रावो मग तो देही ये जाणेल ठावो, काय प्रलयांबूचा उन्नाहो बोधू मानी. सर्व काही जरी व्यवहारात असला, मनुष्यासारखा दिसला, तरी सुद्धा ज्याप्रमाणे सूर्याचं प्रतिबिंब पाण्यात पडल्यानंतर ते लिप्त होत नाही, तसा तो धर्माने लिप्त होत नाही. भीष्माचार्यांचं वर्णन आलं. भीष्माचार्य जेव्हा शरपंजरी पडले त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण परमात्मा आपणहून भीष्माचार्यांना भेटायला गेले. गेल्यानंतर भीष्माचार्य जरी शरपंजरी होते तरी भगवंताचं दर्शन झालं. सगळ्या वेदना गेल्या, सगळ्या पांडवांना उपदेश केला. मग शेवटी भगवंताला भीष्माचार्यांनी सांगितलं, आता तुम्ही माझ्या समोर येऊन उभे राहा. आणि मग भीष्माचार्यांनी देवाची सुंदर अशी स्तुती केली. देवा, तुम्हाला आता मला माझी एक कन्या द्यायची, कुमारी कन्या. सगळी तोंडाकडे बघायला लागली. भीष्माचार्य ब्रह्मचारी, कोणती कुमारी कन्या? भीष्माचार्यांनी सांगितलं, माझी बुद्धी तुम्हाला द्यायची. आणि मग इतिमती रूपकल्पिता वितृष्णा, बुद्धी भगवान परमात्म्याला अर्पण करण्याकरता खूप सुंदर असं स्तोत्र म्हटलं. आणि हे सगळं झाल्यावर भीष्माचार्यांनी सांगितलं, देवा मला माहिती आहे सूर्य एकच आहे, पण पाणी अनेक वेगवेगळ्या प्रकारची डबकी असतात आणि त्या डबक्यामध्ये सूर्याचे प्रतिबिंब वेगवेगळ्या प्रकारे पडतात. पाणी हालायला लागलं डबक्यातलं तर प्रतिबिंब हलतं का तिकडे बिंब हलतं? बिंब हलत नाही, बिंब जसंच्या तसंच आहे. पाणी काळं असेल तर प्रतिबिंब काळं, पाणी पांढरं असेल तर प्रतिबिंब पांढरं, प्रतिबिंब पाणी स्थिर असेल तर प्रतिबिंब स्थिर. तसं देवा, ही आमची सगळी शरीरं म्हणजे डबकी आहेत आणि याच्यामध्ये तुमचं पडलेलं प्रतिबिंब म्हणजे जीव आहेत. पण मला हे माहिती आहे, प्रतिबिंब एक दिवशी हे पाण्यातलं डबकं संपलं, डबक्यातलं पाणी संपलं की जे प्रतिबिंब जे असतं ते बिंबरूपच होत असतं. मी प्रतिबिंब नाही तर मी कोण आहे? बिंब आहे. तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये काही फरक नाही. एक तू माझा स्वामी, मी तुझा रंक, पाहता न दिसे वेगळी क. मी तू पण जाऊ दे दुरी, एकची घोंगडी पांघरू हरी. असं म्हणत भीष्माचार्यांनी डोळे मिटले, परमात्मा स्वरूप ते झाले. असा हा ज्ञानी पुरुष असतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, असा ज्ञानी पुरुष, त्याचं महत्व किती मोठं आहे. त्याला अशा प्रकारचा बोध असतो, त्यामुळे त्याचं इतकं महत्व सांगितलं की तो एका जागेवर जरी बसला असला तरी सर्व ठिकाणी गेलेला आहे. त्याला त्या ठिकाणी सर्व प्रकारचे भोग प्राप्त झाले. असं ज्ञानेश्वर महाराजांनी पुढच्या वेळेमध्ये सांगितलंय. तेने न पाहता विश्व देखिले, न करिता सर्व केले, आणि न भोगता भोगले भोगजात. त्याने एका जागेवर बसला, काही नाही पाहिलं तरी सगळं पाहिलं. त्याने काही नाही केलं तरी सगळं केलं, आणि त्याने काही नाही भोगलं तरी सगळं भोगलं. एकेची ठाई बैसला परी सर्वत्र तोची गेला, हे असो विश्व झाला अंगेची. आता न पाहता सगळं कसं काय पाहिलं, न करता सगळं कसं काय केलं, आणि न भोगता कसं भोगलं, याचा थोडा विचार उद्या करायचा आहे. उद्याच्या प्रवचनात. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल.